नमस्कार, कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप 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 स्वागत आहे. आज आपण मसूरची डाळ आणि बटाटं याचं सरभरीत अशी भाजी करणार आहे. तर त्यासाठी आपण अर्धी वाटी मसूरची डाळ घेतलेली आहे. ही डाळ लवकर शिजते, त्याच्यामुळे भिजत घातलेलं नाही, लगेच धुवून टाकणार आहे. नंतर हा एक मोठा कांदा कट करून घेतला आहे. आलं लसूण आहे थोडंसं. याच्यानंतर बटाटा घेतलेला आहे, साल काढून पाण्यामध्ये ठेवलं आहे. एक टोमॅटो आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे. तर सर्वात अगोदर आपण आलं लसूण वाटून घेऊ. तर गॅसवर भांडं ठेवून दिलेलं आहे आपण. त्याच्यामध्ये आता आपण 2 चमचे तेल टाकून घेणार आहे. तेल छान एकदम कडकडीत गरम होऊ द्यायचं. तर तेल गरम झालेलं आहे. तर आपण अगोदर याच्यामध्ये मोहरी टाकणार आहे. तर मोहरी टाकते. पाऊण चमचा मोहरी आहे. नंतर लगेच जिरे टाकणार आहे. जिरे पण छान फुलू द्यायचे. आणि आलं लसूण आपल्याला अर्धं टाकायचं याच्यामध्ये ठेचून घेतलेलं. छान गुलाबी कलर आल्यानंतर आपल्याला कांदा टाकायचा आहे. कांदा टाकून घेऊ. कांदाही चांगला सोनेरी कलरवर परतून घ्यायचा आहे आपल्याला. 2 मिनिट लागतात फक्त. छान भाजीला वगैरे काही नसेल घरामध्ये त्यावेळेला उत्तम गृहिणीचं असं लक्षण आहे की त्यांनी आहे त्या घरातल्या साहित्यामध्ये आपला स्वयंपाक पूर्ण केला पाहिजे आणि घरच्यांना खाऊ घातलं पाहिजे. तर त्यासाठी ही रेसिपी आहे. तर घरातल्या उपलब्ध साहित्यामध्ये आपण हे करणार आहे. तर छान कांदा परतून घ्यायचा आहे. तर कांदा छान आपला सोनेरी कलरवर परतून झालेला आहे, बघू शकता तुम्ही. एकदम सोपी आणि एकदम कमी साहित्यामध्ये बनलेली अशी ही रेसिपी आहे. नंतर पाव चमचा आपण हळद टाकणार आहे. नंतर 1 चमचा आपण पूर्ण तिखटानुसार आपण घरगुती मसाला घेणार आहे. तर हा घरगुती मसाला आहे काळं तिखट, ते टाकणार आहे. आणि कलरसाठी आपण काश्मीरी लाल मिरची पावडर टाकणार आहे. बस एवढ्याच साहित्यामध्ये आपण करणार आहे. तर हे छान मसाले आपण तेलामध्ये परतून घेतल्यानंतर लगेच आपण याच्यामध्ये टोमॅटो कट करून घेतलेला आहे, तो पण टाकून घेऊ. थोडंसं मीठ टाकून घेते आता याच्यामध्ये, म्हणजे टोमॅटो लवकर शिजले जाते. छोटा अर्धा चमचा आपण मीठ टाकले. चवीनुसार मीठ टाका तुम्ही तुमच्या अंदाजानुसार. आणि 2 मिनिट आपण याला झाकून ठेवणार आहे. तर 2 मिनिट झालेला आहे. याच्यानंतर थोडीशी आणखी राहिलेली आलं लसूण आपल्याला नंतर टाकायचं आहे. छान सुगंध येतो नंतर टाकल्यानंतर. आणि मस्त सुगंध सुटल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बटाटे टाकायचे आहेत, पाणी काढून घेतले. आणि छान परतून घ्यायचे. परत आपल्याला हे 2 ते 3 मिनिट छान शिजू द्यायचे मसाल्यांमध्ये. दोन मिनिट झाले. छान असे आपले बटाटे वाफळून आलेले आहेत, परंतु आणखी शिजलेले नाही. तर हे मसाले करपू नये याच्यासाठी आपण थोडंसं याच्यामध्ये शिजण्यासाठी पाणी टाकणार आहे, अर्धी वाटी फक्त. आणि मंद गॅसवर आपल्याला शिजू द्यायचे. आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये मसूर डाळ टाकायची, कारण मसूर डाळ पटकन शिजते, त्याच्यामुळे शेवटी टाकायची. 2 मिनिट झालेला आहे, बघू आपण. तर बटाटे आपले अर्धवट शिजलेले आहेत. आता राहिलेले जे बटाटे आहेत ते आपण याच्यामध्ये शिजू घालू. डाळ टाकून घेऊ आता याच्यामध्ये, कारण डाळीला पण 5 मिनिट लागतं शिजायला. तर हे धुवून घेतली आहे डाळ, ती टाकून घेते.
तर हे डाळ टाकून घेतली. तर आपण थोडंसं पाणी टाकणार आहेत अजून याला शिजायला, कारण आपल्याला थोडंसं सरभरीतच करायचे आहे. तर परत आणखी अर्धी वाटी मी पाणी टाकले आणि मंद गॅसवर आपण ह्याला छान शिजू देणार आहेत. झाकून 5 मिनिट झालेलं आहे. तर बघा आपली छान एकदम डाळ आणि एकदम बटाटे एकदम मस्त शिजलेलं आहे. बटाटे बघते मी शिजलं आहे का ते, कारण डाळ तर शिजतेच पण बटाट्याला थोडासा वेळ लागतो. तर हे बटाटा पण आपलं छान शिजलेलं आहे. तर मैत्रिणींनो, हे अशा पद्धतीनं आपली डाळ बटाट्याची भाजी छान सरभरीत तयार झालेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला काढून दाखवते. त्याच्या अगोदर आपण कोथिंबीर टाकून घेणार आहे. थोडीशी लाईट गेल्यामुळे थोडासा प्रकाश कमी पडतो आहे व्हिडिओसाठी. तर काढून दाखवते. आता गॅस बंद करते. तर हे अशा प्रकारे आपले डाळ बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा. एकदम सोपी आहे आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आवडला असेल तर कमेंट पण करा. चांगली असो किंवा वाईट असो कमेंट करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब पण करा चॅनलला माझ्या. थँक्यू.